नाशिकच्या अनंत काणेकर मैदानावर खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी सामन्यामध्ये महाराष्ट्राने आज 439 धावांनी प्रचंड विजय मिळवलेला आहे। जलदगती गोलंदाजापुढे बडोदा संघ 177 धावांत बाद झाला। मुकेश चौधरीचे 5 तर रजनीश गुरबानीचे 3 व रामकृष्ण घोषचे 2 बळी ठरले। फलंदाजीमध्ये महाराष्ट्रातर्फे शतकवीर सौरभ नवले, सामनावीर 83 व दुसऱ्या डावामध्ये पुन्हा नाबाद 126 धावा सौरभ नवले यांनी केल्या। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामन्यात हुतात्मा अनंत काणेरे मैदान गोल क्लब नाशिक येथे चौथ्या व अंतिम दिवशी दुसऱ्या सत्रात उपाहारानंतर थोड्या वेळाने बडोदा संघावर 439 धावांनी मात करत प्रचंड विजय महाराष्ट्राने मिळवला। महाराष्ट्रातर्फे दोन्ही डावात 7व्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक 83 व नाबाद 126 धावा करणाऱ्या यष्टिरक्षक सौरभ नवले यास नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे संघटनेचे चेअरमन धनपाल विनोद शाह यांच्या शुभ हस्ते सेक्रेटरी समीर रक्टे तसेच BCCIचे व्ही सामनाधिकारी नारायण कुट्टी केरळ व दोन्ही पंच क्रिश नेंदुपाल बंगाल व निखिल पटवर्धन इंदोर तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व दोन्ही संघ व उपस्थित चाहत्यांच्या उपस्थितीत सामनावीरांचे खास पदक देऊन त्यांना गौरवण्यात आले। अंदाजानुसार चौथ्या दिवशी सकाळी महाराष्ट्र संघाने दुसरा डाव तिसऱ्या दिवस अखेरच्या 7 बाद 464 या धावसंख्येवर घोषित केला। यामुळे बडोदा संघास विजयासाठी अंतिम दिवसातील 90 षटकात जवळपास अशक्यप्राय असे 617 धावांचे आव्हान मिळाले होते। पहिल्या डावाप्रमाणेच महाराष्ट्राच्या भेदक जलदगती गोलंदाजीसमोर बडोदा संघाचा डाव केवळ 36 ओव्हर टिकू शकला। या जलदगती गोलंदाज मुकेश चौधरीने व्यक्तिगत तिसऱ्या व डावाच्या 6व्या षटकात पुन्हा एकदा सलामीची जोडी फोडली व पुढे उत्कृष्ट कामगिरी करत डावात 13 ओव्हरमध्ये 76 धावात 5 बळी टिपत विजयात मोठा वाटा उचलला। त्यास रजनीश गुरबानीने 3 व रामकृष्ण घोषने 2 बळी घेत उत्तम साथ दिली। पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील नाशिकच्या रामकृष्ण घोषने बडोदा कर्णधार कुणाल पांड्याचा महत्त्वाचा बळी मिळवला। व्यक्तिगत तिसऱ्याच व डावाच्या 16व्या ओव्हरमध्ये रामूने एका बाजूने खेळत 40 धावा केलेल्या सलामीवीर जोस्नील सिंगला पहिल्या चेंडूवर बाद केले। त्यानंतर आलेल्या कुणाल पांड्याने एक सुंदर षटकार ठोकला, पण त्याच ओव्हरमध्ये 5व्या चेंडूवर केवळ 4 चेंडूमध्ये कुणाल पांड्याला बाद करत एका ओव्हरमध्ये दुसरा धक्का देत सामना वाचवण्याच्या बडोदा संघाच्या अपेक्षा जवळपास धुळीस मिळवल्या। 15 ओव्हर आणि 5 चेंडूमध्ये पाहुणे 5 बाद 76 चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या आदित्य सेठने सर्वाधिक 51 धावा केल्या, पण संघाचा प्रतिकार उपाहारानंतर तासाच्या आत 36 ओव्हरमध्ये आटोपला। या रणजी हंगामातील एलिट ए ग्रुपमध्ये प्रथम स्थानी असलेल्या बडोदा संघास प्रचंड विजयाने धूळ चारली। या विजयाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शाह, सचिव समीर रक्टे यांनी महाराष्ट्र रणजी चमूतील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य तसेच निवड समितीचेही खास अभिनंदन केले। नाशिककरांनी रणजी ट्रॉफी सामने पुन्हा नाशिकमध्ये व्हावेत अशी अपेक्षा केलेली आहे। अतिशय उत्तम असे आयोजन या क्रिकेट सामन्याचे केलेले होते। सुंदर अशी खेळपट्टी तसेच प्रेक्षकांना बसण्यासाठी हिरवागार लॉन होता। नाशिककर प्रेक्षकांनी तसेच युवा खेळाडूंनी या सामन्याचा भरभरून आनंद घेतला। ऋतुराज गायकवाड तसेच सौरभ नवले यांनी प्रेक्षकांचे षटकार व चौकार मारून मनोरंजन केले। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक नाशिक येथून काही समालोचन चंद्रकांत धात्रक यांनी केलेलं आहे ते आपण बघू शकतो।
नाशिक जनमतवर पिलदेव आणि दिलीप वेंगसळकर, विश्वनाथ गुंडप्पा असे खेळाडू आणि अक्षरशः शाळेला दांडी मारायचो आम्ही. दांडी मारून हा सामना बघायचो. क्रिकेटचं वेळ त्यावेळेस खूप मोठं होतं. आमच्याकडे देखील रेडिओ होता मोठा जेराड कंपनीचा. त्यावर ते सिलोन वगैरे लागायचं स्टेशन आणि मग त्यावर या सामन्याचं समालोचन आम्ही ऐकत असायचो. परंतु आज टेलिव्हिजनवर लाईव्ह प्रक्षेपण आपण बघतो. जुने दिवस ते देखील खूप छान होते. नमस्कार. आणि हा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न केलेला होता सरळ विकेट किपर यांच्या हातात. बडोदा संघाला खेळपट्टीवर टिकून राहणं महत्वाचं आहे. या ठिकाणी कॅच घेण्यासाठी 2-3 स्लिप लावलेल्या आहेत. मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि हा चेंडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू बॅटवर आलेला नाही. सरळ विकेट किपर यांच्या हातात गेलेला आहे, बीट केलेला आहे. या ठिकाणी 2दा या शतकामध्ये वाचलेले आहेत, बीट केलेला आहे त्यांना. नशिबान हात ते, कारण की बॉलने बॅटचा बाहेरी किनारा घेतलेला नाही आहे, नाहीतर ते बाद या ठिकाणी होण्याची शक्यता होती. चंद्रकांत धात्रक यांनी हे जे शूटिंग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मोबाईलवरचं. ओव्हर द विकेट आणि हा चेंडू, सुंदर चेंडू. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपर यांच्या हातात. रामू घोष या ठिकाणी 99 धावांवर काल बाद झालेले होते. थोडा व्यायाम करतायत, एक्सरसाइज करतायत. नाशिकची गुलाबी थंडी आणि नाशिकचं क्लायमेट, वातावरण. फलंदाजांना या ठिकाणी रनआउट होण्याची शक्यता होती, परंतु मिस फिल्डिंग झालेली आहे इकडे. नाशिकचं क्लायमेट, वातावरण, नाशिकचे द्राक्ष पाहुण्या संघांना नेहमीच आकर्षित करत असतं. नाशिकचे छान छान द्राक्ष खाण्याचा आनंद पाहुणे संघातील खेळाडू घेतात. बडोदा आणि महाराष्ट्र संघाचा रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्याचं खूप छानपैकी आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सुंदर फटकावलेला आहे चेंडू. 2-2 क्षेत्ररक्षण धावत आहेत आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलेला आहे. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. छानपैकी नाशिककरांना
सामन्याचा आनंद या ठिकाणी घेता येत आहे आणि छानशी फलंदाजी देखील बघण्यास मिळत आहे. चेंडू सुंदर फटकवलेला आहे. पुन्हा 4 धावा आणि लगातार 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी मारलेले आहेत आणि शतक देखील संपलेलं आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत. काय ना बॅटिंग आणि हा चेंडूवर विकेट छानसा फटकवलेला आहे सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातात. रामचंद्र घोष गोलंदाजी टाकतायत. नाशिककर त्यांना आवडीने रामू म्हणतात. आणि रामू ओव्हर द विकेट चेंडू टाकण्यासाठी तयार आणि सुंदर हा चेंडू छानसा खेळून काढलेला आहे. एक चोरटी धाव घेण्याची या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला होता परंतु धाव घेतली नाही. दोन बाद 47 धावसंख्या झालेली आहे बडोदा संघाची. ओव्हर द विकेट रामू या शतकातला बहुधा 3रा चेंडू आणि हा सुंदर चेंडू सुंदर फटकवलेला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक यांच्या हातात कोणती धाव या ठिकाणी मिळाली नाहीये. बडोदा संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 47. ओव्हर द विकेट सुंदर फटकवलेला या ठिकाणी चेंडू आणि 4 धावा. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतायत. रामू घोष ओव्हर द विकेट चेंडू टाकण्यासाठी तयार. आक्रमक फलंदाज बॅटिंग करतायत आणि हा चेंडू बाउन्स केलेला आहे. बाउन्सर आहे आणि सरळ विकेट किपर यांच्या हातात. 2 बाद 51 धावसंख्या झालेली आहे आणि ओव्हर द विकेट हा चेंडू छानपैकी फटकवलेला आहे. या ठिकाणी 1 धाव निघालेली आहे. बडोद्याची धावसंख्या झालेली आहे 52 आणि चंद्रकांत धातक यांनी या ठिकाणी हे जे हा जो खेळ चालू आहे रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्यातील याचं प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मोबाईलवर. आवडला असेल तर नाशिक जनमतला नक्कीच सबस्क्राईब करा. अतिशय फलंदाजी करतायत. आक्रमक फलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 ते 4 चौकार त्यांनी लावलेले आहेत जोरदार. ओव्हर द विकेट सुंदर चेंडू आणि या ठिकाणी पॅडवर बसलेला आहे त्यांचा चेंडू. अपील करण्यात आलेला आहे आणि चेंडू लागलेला दिसतो थोडा. नॉन स्ट्राईकचे बॅट्समन त्यांच्या जवळ आलेले आहे आणि विचारतायत म्हणजे
तिकडे जायचे ते कार्यक्रमाला. सकाळी आलो ध्वजारोहण झालं माझं कलेक्टर. हा ना, ते पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे ना. हा याला शिडकोला गेलाय तो उंटवाडीला. हो ना. ओव्हर द विकेट सुंदर चेंडू अजित सेठ यांना आणि एक धाव या ठिकाणी काढलेली आहे. मिस फिल्डिंग झालेली आहे. बडोदा संघाची धावसंख्या झालेली आहे 53. 2 बाद. नाशिकची सुंदर खेळपट्टी आणि या खेळपट्टीवर सुंदर अशी घार गिरट्या घालते बघा. क्रिकेट सामन्याचा आनंद ही घार देखील घेत असावी. ओव्हर द विकेट हा सुंदर चेंडू आणि छान मारलेला आहे स्ट्रेट. एक धाव या ठिकाणी निघते. संघाची धावसंख्या बडोद्याची झालेली आहे 54. 2 बाद. बडोदा आणि महाराष्ट्र संघ यांच्यात चालू असलेल्या या सामन्यावर आज 4थ्या दिवशी महाराष्ट्राची पकड आहे आणि हा सामना बघण्यासाठी नाशिकचं हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान पूर्णपणे खचाखच भरलेला आहे आणि दुपारनंतर अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी हा सामना बघण्यासाठी येणार आहे. आणि ओव्हर द विकेट हा चेंडू आणि बाउन्सर या ठिकाणी सरळ विकेट कीपर यांच्या हातात. नाशिकचे रामू घोष काल 99 धावावर बाद झालेले आहे. 1 धावेने त्यांचे शतक हुकलेलं आहे. आपल्या समोर आहेत. नाशिककरांनी त्यामुळे जरा थोडी हळहळ व्यक्त केलेली आहे. नाशिकचे युवा खेळाडू आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये भारतीय संघात त्यांची निवड नक्कीच होईल आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्यास त्यांना मिळेल अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया. ओव्हर द विकेट छानसा चेंडू छान पटकवलेला आहे. 1 धाव निघालेली आहे या ठिकाणी. हा सामना बघण्यासाठी लहान शालेय विद्यार्थ्यांपासून युवा कॉलेजचे विद्यार्थी युवा खेळाडू सर्वच जण आलेले आहेत. 5 वर्षाच्या लहान बालकापासून 80 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक देखील हा सामना बघण्याचा आनंद घेत आहेत. ओव्हर द विकेट हा चेंडू आणि बाहेर चेंडू आणि 22 झालेले आहे. 4 धावा 22च्या 4 धावा मिळालेल्या या ठिकाणी. चेंडू बाहेर होता. ओव्हर द विकेट सुंदर चेंडू छानसा पटकवलेला आहे. 1 धाव निघालेली या ठिकाणी. बडोदा संघाची धावसंख्या 60च्या जवळपास आलेली आहे.